श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर उद्या आहे 12 नोव्हेंबर आणि उद्या आहे दिवाळी. तर या दिवाळीला अमावस्या सुद्धा असते, तर हिला आपण सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हणत असतो. तर पहा, दिवाळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करायची असते, सरस्वती मातेची पूजा करायची असते, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची असते. तसेच काही सेवा सुद्धा आणि उपाय सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी करायचे असतात. त्यामुळे आपल्याला त्याचं जास्तीत जास्त हे फळ प्राप्त होत असतं. तर पहा, दिवाळी आहे आणि त्याचप्रमाणे अमावस्या आहे आणि हा जो दिवस आहे तर तो अतिशय त्यामुळे महत्त्वाचा मानला जातो. याचा एक विशेष महत्त्व सुद्धा आहे आणि या दिवशी जर आपण काही सेवा आणि उपाय जर केले तर त्याचा आपल्याला 100 पटीने फळ हे जास्त मिळत असतं. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे आणि त्या पाण्याने उद्या सकाळी तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्यामुळे बघा, तुमच्या शरीरामध्ये असलेली नकारात्मकता, जी काही निगेटिव्हिटी आहे, पितृदोष असतील, शत्रुपीडा असेल, करणीबाधा असेल तर ते संपूर्णपणे दूर होईल आणि फक्त एका दिवसामध्ये मनातल्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, दिवाळीच्या दिवशी आपण अनेक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करत असतो. अभ्यंग स्नानाला या दिवशी अतिशय महत्त्व असतं. त्याचप्रमाणे मोती साबण सुद्धा आपण दिवाळीमध्ये वापरत असतो, उठणं आपल्या अंगाला लावत असतो आणि त्यानंतर आपण अंघोळी करत असतो. तर आपल्याला हा उपाय सुद्धा त्यासोबतच करायचा आहे. हा उपाय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. जर बघा, अमावस्या आहे, अमावस्याच्या दिवशी या ज्या वाईट शक्ती आपल्या शरीरामध्ये असतात तर त्यांचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो. जे काही आपले शत्रू असतात तर त्या शत्रूंचा सुद्धा वाईट परिणाम आपल्यावरती पडत असतो. शत्रू आपलं वाईट करण्यासाठी अनेक प्रयत्न या दिवशी करत असतात. त्यातल्या त्यात जे शत्रू गुपित असतात किंवा आपले जे माहीत असलेले असतात, म्हणजे ज्या हितशत्रू सुद्धा ज्यांना आपण म्हणत असतो, तर ते सुद्धा आपलं कसं वाईट होईल याचा प्रयत्न करत असतात. आणि या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्येच्या दिवशी वाईट करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे बघा, आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल, करणी बाधा असेल किंवा आपल्याला इतर प्रकारचे नजर दोष किंवा इतर दोष लागलेले असतील, पितृदोष असतील, त्याचप्रमाणे बाहेरचे व्यक्ती सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला नजर लावत असतात. असं नाही की हे सुद्धा दोष आपल्याला लागतात, तर बऱ्याच अशा प्रकारचे जे दोष असतात तर ते आपल्याला लागत असतात. त्याचप्रमाणे मनामध्ये आपल्या सुद्धा कधी कधी बघा वाईट विचार सुद्धा येत असतात. वाईट विचार आपल्या मनामध्ये चालू असतात आणि प्रत्येक वेळेला आपण चांगलंच बोलतो असं नाही, तर कधी कधी आपण वाईट सुद्धा बोलत असतो आणि वाईट बोलल्यानंतर जी काही वाईट नकारात्मकता असते तर ती आपल्या शरीरामध्ये साचत जाते आणि त्यानंतर त्याचा प्रभाव हा व्हायला सुरुवात होते. जसं की आपले महत्त्वाचं कोणतंही काम असेल आणि ते काम कोणत्या ना कोणत्या कारणावरनं पूर्णत्वास जात नाही, अचानकपणे आपल्यामध्ये चिडचिड व्हायला सुरुवात होते. आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्याला कोणत्याही प्रकारचं फळ हे प्राप्त होत नाही. अशा अनेक अडचणी आपल्या मागे लागलेल्या असतात आणि म्हणूनच आपल्याला विशिष्ट तिथीला असे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. तर दिवाळी आहे, उद्याचा दिवस अतिशय मोठा आहे आणि आपला हिंदू धर्मामधला अतिशय मोठा असा सण आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळी तुम्हाला सर्वप्रथम रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत कधीही हे करू शकता आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तुम्ही हे केव्हाही केलं तरीही चालेल, रात्री 12 वाजेपर्यंत. पण तुम्ही ॲटलिस्ट 2 वाजेपर्यंत हे करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचे आहेत. खडे मीठ घेतल्यानंतर चिमूटभर खडे मीठ तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायचं आहे. 7 वेळेला एका व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवायचं आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये हे सर्व मीठ तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्या घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे. त्यानंतर ही वाटी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किंवा हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सकाळी उठायचं आहे, म्हणजे उद्या पहाटे आपण उठणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे,
दिवाळीमध्ये आपण तसंही लवकर उठत असतो, पहाटे उठून आपण अभ्यंग स्नान करत असतो, तर त्यामुळे सर्वांनी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आणि या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर उठल्यानंतर आंघोळीला जायचं आहे. उठणं वगैरे लावणार आहोत, तेल वगैरे लावणार आहोत, हे सर्व लावून झाल्यानंतर आपल्याला आंघोळीला जायचं आहे. आंघोळीला गेल्यानंतर आपण जे रात्री मीठ ठेवलेलं होतं एका वाटीमध्ये, तर ते चिमूटभर मीठ त्यातनं तुम्हाला उचलायचं आहे आणि ते प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही जे वापरलेलं आहे मीठ जे उतरवण्यासाठी, तर तेच चिमूटभर मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या अंघोळीच्या पाण्याच्या बादलीमध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 तुळशीची पानं सुद्धा टाकायची आहेत. तुळशीची पानं नाही मिळाली तर मग मंजुळा टाकल्या तरीही चालतील. जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गंगाजल सुद्धा टाकायचं आहे. गंगाजल जे आहे तर ते 2-2 चमचे तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. गंगाजलाला अतिशय महत्त्व आहे आणि ते तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुरटीचा जो खडा आहे तर तो सुद्धा तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आणि गंगाजल असेल तर ते तुम्ही आवर्जून टाका. जर नसेल तर तुम्ही ते आजच कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये जाऊन घेऊन या. गंगाजलची बॉटल जी आहे तर ती अगदी स्वस्त असते, अगदी 15-20 रुपयांना ती बॉटल तुम्हाला मिळते आणि ती तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यामुळे तुम्ही ती आजच घेऊन या. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी पहा, पवित्र गंगेवरती स्नान केल्यामुळे आपले जे अनेक दोष असतात तर ते दूर होत असतात. पण गंगेवरती आपण जाऊन आंघोळ करणं शक्य नसतं, त्यामुळे गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून टाकायचं आहे आणि या सर्व वस्तू टाकून तुम्हाला आंघोळही करायची आहे. त्याचबरोबर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जे पंचगव्य मिळतं तर ते सुद्धा तुम्हाला आवर्जून या पाण्यामध्ये टाकायचं आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला वापरून आंघोळी उद्याच्या दिवशी करायची आहे. आता आंघोळ करताना बरेच जण काय करतात तर आपला जो म्हणजे मग भरून घेतात आणि तो गुडघ्यावरती पाणी ओततात किंवा मग डायरेक्टली डोक्यावरती सुद्धा पाणी ओतत असतात. पण असं करायचं नाहीये किंवा या पद्धतीने चुकीची आंघोळ कधीही करायची नाहीये. आंघोळ करत असताना आपण जर चुकीच्या पद्धतीने केली तर त्याचे सुद्धा आपल्याला अनेक दोष लागू शकतात. त्यामुळे आंघोळ करताना सर्वप्रथम तुम्हाला एक मग भरून घ्यायचा आहे, तो तुमच्या उजव्या खांद्यावरती ओतायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, तो तुमच्या डाव्या खांद्यावरती ओतायचा. तिसरा मग भरून घ्यायचा आणि मग तो तुमच्या डोक्यावरती ओतायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ ही करायची आहे. आंघोळ करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा कंटिन्युअसली तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला आंघोळ ही करायची आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही आंघोळ केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कितीही मोठे दोष लागलेले असू द्या, कितीही प्रकारचे पितृदोष असू द्या, कुठल्याही प्रकारची शत्रुपीडा असू द्या, करणी बाधा असू द्या, तर ते संपूर्णपणे नष्ट होणारच. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्याचप्रमाणे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील. भरपूर मेहनत तुम्ही घेतलेली आहे, भरपूर कष्ट तुम्ही घेतलेले आहेत, पण तरी सुद्धा जर तुमची एखादी इच्छा पूर्ण झालेली नसेल तर मग हा उपाय केल्यानंतर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा सुद्धा या नक्कीच पूर्ण होतील. तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे. दिवाळी आहे, उद्याच्या दिवशी अमावस्या आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तर मग तुम्ही ती स्किप केली तरीही चालेल, पण ह्या इतर ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने अंघोळ ही तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर आज रात्री किंवा संध्याकाळी तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं मीठ उतरवायला नाही मिळालं तरी सुद्धा तुम्ही सकाळी सुद्धा हे चिमूटभर मीठ घेऊन तुमच्या प्रत्येक घरातल्या व्यक्तींवरनं हे मीठ उतरवू शकता आणि ते मीठ तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. पण हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.